समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर पोलीस आयुक्त अंतर्गत एनडीपीएस पथकाने कार्यवाही करत जवळपास 24 लाखांचा एमडी पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलाय। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हे मुंबई येथील रहिवासी असून नागपूर शहरात ग्राहकांना एमडी देण्यास आले होते। अशा गोपनीय माहितीवरून पोलिसांनी कार्यवाही केली असता नागपुरातील एमडी वापरणाऱ्या ग्राहकांची नावे निष्पन्न झाल्याची माहिती देखील पोलिसांनी बोलताना सांगितली। कार्यवाही दरम्यान 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे व अन्य 4 आरोपींचा शोध कार्य सुरू आहे। जवळपास 25,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी हे रेकॉर्डवरील कुख्यात अपराधी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अजनी हद्दीतील अजनी रेल्वे क्वार्टर समोरील सार्वजनिक रोडवर त्यांचे ताब्यातून वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करून आरोपींची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालासह अजनी पोलीस ठाणे नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्याकडून। नागपूर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत आमचे एनडीपीएस पथकानं ही कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये मुंबईवरून एक व्यक्ती एमडी घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली होती। त्या माहितीवरून सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एमडी जप्त करण्यात आलेला आहे। जवळजवळ ते 24 लाख रुपयाचं इतकं एमडी आहे आणि तो व्यक्ती मुंबईवरून घेऊन नागपूरमध्ये घेऊन काही लोकांना देणार होता। त्या लोकांची नावं सुद्धा निष्पन्न झालेली आहेत। त्याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत, अतिश बागडे आणि गौरव उर्फ सागर कटारे असे 2 आरोपी अटक केलेले आहेत। बाकी 4 आरोपींचा शोध निष्पन्न झालेला आहे, त्यांचा शोध घेणं चालू आहे। या कारवाईमध्ये साधारण 25,86,000 इतका एकूण मुद्देमाल जप्त झालेला आहे। रेल्वेचा जो कर्मचारी आहे त्याचा भाऊ आहे, हा जो अतिश बागडे जो आहे त्या रेल्वे एम्प्लॉईचा हा भाऊ आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तिथं काम करत होता अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्या अनुषंगाने तो अटेंडंट म्हणून त्या रेल्वेमध्ये काम करत होता आणि त्याला ही पार्सल सोपवण्याची जबाबदारी मुख्य आरोपींनी दिली होती। त्याच्या अनुषंगाने पुढे तपास चालू आहे। त्याचा कितीपत रोल आहे आणि त्याला किती पैसे दिले होते हा रोल अजून त्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे। त्यामधले जे आरोपी आहेत ते रेकॉर्डवरच्या आरोपी आहेत। यापूर्वी सुद्धा गंभीर गुन्हे मोकासारखे गुन्हे सुद्धा यांच्यावर लागलेले आहेत। त्या अनुषंगाने पूर्वी सुद्धा त्यांना अटक करण्यात आलं होतं आणि त्यांचा त्यामुळे शोध सुरू आहे।